अगं सुंदर औषध आणायला गेलाय ना, तो येईपर्यंत पाहुण्यांना राहू दे. म्हणजे कसं आहे, त्याची बी भेट होईल त्यांच्याशी. हा, तोवर जेवून घ्या तुम्ही. या सावकाशीने जेवायला. वय वय लगेच. सुंदर औषध घेऊन आला की लगेच आणा. हा सुंदर हा चला पाहुणं. हा, चल ग मेनका. बारके ही पिशवी आहे की नाही, मेनकाला जाऊन त्याचं देतोच. मी नाही करणार तिची आम्हाला फुकटची. बारके अरे काय बारक्या, होणारी बायको असेल तुझी, तुला एवढी काळजी असेल ना तर तूच कर तिची कामं. माझ्या नजरेत ना तिला काडीची बी किंमत नाही. ठीक आहे तू शांत हो. हा मी नेऊन देतो. सुंदर हार बरं झाला घावलास तू. हार कुठे गेला होतास तू? चल, चल. होय 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 अरे मग काय झालंय काय? हा अरे तुला काय सांगू सुंदर, ते उर्वशीचं डोकं ठणाना उठलंय नुसतं. तिने नुसतं डोकं अख्खं घर डोक्यावर घेतलंय. तुला सांगतो ना, तू चल चल तिचं औषध घ्यायला जायचं, आपल्याला गोळ्या घ्यायच्या. चल चल चल. अरे पण मामा असं अचानक काय झालंय? आपण एक काम करू, आपण डॉक्टरला बोलूया. हा? डॉक्टर कशाला? अरे म्हणजे मला माहिती आहे ना तिला काय झालंय. ही आजार पण आहे का नाही, ही डोकंदुखी ही कायमची आहे. म्हणजे कसं आहे, झोप झाली नाही, जेवण झालं नाही, आजीर्ण झालं, जागरण झालं की ही तुझं डोकं दुखतं. आणि एकदा डोकं दुखायला लागलं का नाही, ही कुणाचं ऐकत नाही. अरे माझं जीवन आराम करून टाकले. चल चल आपण गोळ्या घेऊन येऊ. चल एक काम कर, ही चावी घे हा आणि गाडी घेऊन तूच जा. अरे बाबा मी नाही गाडी चालवत, तुला माहिती आहे ना. अरे पडलो नव्हतो का चालवताना गाडी, गुडघा दुखला होता, थंडी यायला का, कशी चालू गाडी मी. नाही हा आपल्याला काय जमायचं नाही, तू चालव. बरं ठीक आहे जाऊया. पण त्याआधी आहे की नाही, ही औषधाची पिशवी आहे ना, मी अंकाला देऊन येतो. आलोच. नको नाही म्हणजे तू कशाला देतोयस? बारक्या बारक्या देऊन ये. हा तू औषध देऊन ये. हा जा. अरे तू काय बघतोयस, चला गाडी चालू कर ना. हा होय चल अरे जा की तू बारक्या. हे बघ मामा, त्याची काम आहे ना. हे नंतर आल्या बोलू. जा बाबा जा. ए बाबा वळीव गाडी. चल वळीव मार्केट मार. पोटभर जेव बाबा. हा, भाजी वाढू करा आणखी. नको हेच लय झालं. हा जेव सावकाश होऊ दे. काय रा, मेनकाच्या गावात नेमका कुठं राहतोस तू? त्यांच्या घराच्या मागच्या गल्लीत. मागच्या वय आई. अहो आपल्या घरापासून जवळच राहतो तो. असं वय. बर सावकाश. हा काय रे बाबा, गावात काही कळेल का लोकांना? हा म्हणजे काही चर्चा आहे का? नाही चर्चा वगैरे तसं काय नाही. अरे चर्चा म्हणजे मेनकाच्या लग्नाबद्दल काही कळेल का? होय वय लोकांनी कळलं समत्या. मग काय कळलं नेमकं? आई अहो आता कोणाला काय कळायचंय. जेव दे त्याला पडदेशी, त्याची कामं खोळंबलेत. आवर पटकन. वय हे पोळी घे ना बाळा. हा नग सावकाश होऊ दे. अगं मेनका, तुझ्या काळजीपोटीच बोलते ना व समजा. तुझी काळजी मला लई महागात पडल. हे बकासूर बी आदाशासारखं जेवायला लागलाय. लवकर आवरायचं काय नावच घेईना. आत्या, सुंदरनं औषध दिलेत.
हा बर मेनका तेवढी औषधं घे ग. हा, अरे औषधाचं ठीक आहे पण सुंदर कुठं आहे? सुंदर औषधं आणायला गेलाय. का समधी मिळाली नाही वय? नाही ही औषधं समधी आहेत. ते उर्वशी मामीनं बरं वाटत नव्हतं ना, तर यशवंत मामा बरं गेलाय. असं वय. अरे बारक्या थांब की. ह्यो बघ ह्यो पाहुणा आहे मेनकाच्या गावातून आलाय. अरे सुंदरशी त्याची भेट घालून द्यायची होती म्हणून वाट बघत होती मी. एक काम कर ना, त्याला फोन कर आणि लगोलग बोलवून घे. हा बघतो. हिच्या गावचा आहे म्हणा, मी कशाला जाऊन कळू. राहू दे. बाबा काय वाढू तुला? नग अरे डाळ घे की थोडी. हा यशवंत मामा तिकडच अजून येळ काढा. घरला यायची घाई करू नका, तवर मी याला पळून लावते. बोला. हो पोटदुखीचं औषध द्या की. हा औषध आहे की. बघा पटकन वर होईल एकदम. नक्की ना? मग अहो ते घेऊ नका हे औषध. म्हणजे चांगलं आहे हे, पण कसं आहे ती ऍसिडिटीची आग असते का नाही त्याशी इजत नाही. त्याला लाल रंगाचं घ्या, लाल रंगाचं. अहो पण ते म्हणतात की यांनी इलाज होतो, पण तुम्हाला काय त्रास आहे? ऐ, तू ती घे आणि पैसे दे. चल तू रंकाळ्यात राहतोस का रे? यांचं काय? पोरगं बघितलं नाही कोल्हापुरात कधी. तुम्हाला काही पाहिजे का? काय नाही आणि काय काय चाललंय मालक? निवांत आहे की. लगा धंदा जोरदार चाललाय तुमचा. काय जोरदार. हाय का? अहो ह्या वक्ताला तुम्ही हे चालू ठेवलंय म्हणजे खऱ्याना पैसा असेल. आवलाय वेळ नाही, फक्त 10:30 वाजेपर्यंत चालू ठेवतोय. जोपर्यंत दवाखाना असतोय ना चालू, तोपर्यंत ठेवावं लागतंय चालू आम्हाला. हा बर चांगलंय चांगलंय. काय पाहिजे होतं का तुम्हाला? हा काय पाहिजे होतं का तुम्हाला? हा ते डोकी दुखीची गोळी द्या एखादी. हा देतो. हा ठीक आहे. 0 मिनिटात दुरुस्ती. नाही राव, खाकी गोळी आहे ही. हा खाकी गोळी आहे, लाल पाहिजे लाल. अहो हीच असती. अहो नाही ते मला माहित आहे की आम्ही नेहमी लालच गोळी घेतो. आता मी तर हीच नाही, दुसरी नाही गड्या. नाही का तुमच्याकडे दुसऱ्या कंपनीची? येऊ का मग?